आषाढी एकादशी पावन पर्वानिमित्त भडणे शिंदखेडा परिसरातील वारकरी भाविकांच्या सोयीसाठी शिंदखेडा आगारातून पंढरपूरकडे विशेष एसटी बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला। या बस सेवा एकूण 40 वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले। या प्रसंगी शिंदखेडा नगर पंचायतचे नगराध्यक्ष कलावती माळी, गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे, पत्रकार विनायक पवार, भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी, शिंदखेडा वारकरी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी, आगार प्रमुख योगेश्वर शिवदे, राकेश पवार, पत्रकार विनायक पवार, सामाजिक कार्यकर्ते गणेश खलाणे, संतोष माळी आदींच्या उपस्थितीत होते। बसला भगवा ध्वज लावून बसचे पूजन करण्यात आले। यावेळी वाहक चालक संदीप पारधी, विजय माळी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे व नगराध्यक्ष कलावती माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सर्व वारकऱ्यांना यावेळी भडणे येथील माजी सरपंच सुशीला पांडुरंग माळी, समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष योगेश माळी, भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी पाण्याच्या बाटल्या तसेच बिस्किट पाकिट वारकऱ्यांना वाटप करण्यात आले। आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे जातात। ज्येष्ठ नागरिक आणि वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावेळी वारकऱ्यांना व बस भजनी मंडळातर्फे टाळ मृदुंगाच्या गजराने बस पंढरपूरकडे रवाना करण्यात आली। यावेळी संपूर्ण आगारात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। तब्येत चांगली झाली, ठणठणीत झाली आणि 35 वर्षाचा इतिहास असा मी पहिल्या सुरुवातीला रावसाहेब आपल्या डॉक्टर देवेंद्र पाटील यांच्या आजी होत्या दमाबाईजा म्हणून, त्यांनी मला सुरुवातीला 94 साली पंढरपूरच्या वारीचा आग्रह केला। घरी विरोध होता, पण मी तो विरोध न जुमानता त्या आजीबरोबर पंढरपूरला गेलो। तेव्हापासून आजपर्यंत अखंड वारी चालत आहे आणि ही वारी सुरू ठेवण्यासाठी पांडुरंगाने उदंड अशी मला शक्ती देऊ। त्याचप्रमाणे माझ्या 2010 मध्ये म्हणजे भयानक असा मोठा ॲक्सिडेंट झाला होता सहपत्नीक, परंतु पांडुरंगाने त्याच्यातूनही तारलं आणि आस्था काय मी सगळं म्हणजे पूर्वेला गंगासागर जगन्नाथपुरी, दक्षिणेला रामेश्वर, इकडे उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ केदारनाथ, पश्चिमेला द्वारका, चारी धाम यात्रा भगवान पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण झाली आणि आज सुद्धा 35वी वारी मी भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहे आणि भगवान पांडुरंगाने अशीच निरोगी अशी माझं आरोग्य राहो। त्याचप्रमाणे आम्ही जाताना तिथं साकडं टाकणार आहेत की आपल्या भागामध्ये भगवान पांडुरंगाने कृपादृष्टी द्यावी आणि भरपूर असा पाऊस पडावा अशी मी भगवान पांडुरंगाला विनंती करतो।